ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। वर्गणीचा हिशोब घेतला होता त्याच्यापासून. त्याच्यासाठीच मी इथं आलो. मी म्हटलं इथं असन ते, इथून हिशोब घेऊन घ्या त्याच्यापासून. इथं आहे नाही ते. नाही फोन लावा लागेल त्याले. लावू काय फोन त्याले? बोलावू का इथं? हा लाव बरं त्याले फोन लाव. तात्या बोलावते म्हणा इथं पांटेल्यापाशी. हा हॅलो, बोला सल्ल्या काका. कुठं आहे रे तुम्ही दोघं? हे इकडे म्हटलं वर्गणीचे जे पैसे आले ते मागाले तात्या आले म्हटलं इथं मोहनदाच्या पांटेल्यापाशी. अरे देतो ना म्हणा, काय भरोसा नाही. पळून चाललो आम्ही गाव सोडून. तात्या ते तर म्हणते काय भरोसा नाही का म्हणते तुम्हाला, देतो म्हणते. अरे नाही नाही, काही भरोसा गिरोसा काही नाही म्हणा. चुपचाप या इथं पटकन पैसे द्या म्हणा. फालतूच्या नाटकं नाही पाहिजे. भरोसा नाही काय, हे नाही काय, ते नाही काय. वर्गणीचे पैसे होते संस्थेचे, फालतूच्या नाटकं नाही पाहिजे म्हणा. आलं म्हणा तात्याले, ऐकू आलं म्हणा. आणून देतो म्हणा. थांबा म्हणा 2 मिनिटं जराशे. काय म्हणून राहिले होते ते? येते का नाही येत म्हणे? का जा लागते त्याच्या घरी आता? बस येतो म्हणे 5 मिनिटात, थांबून जा म्हणे 5 मिनिटं. लवकर चला तात्या, आपल्याला लय दूर जाणं आहे बरं. अरे याच्यापासून पैसे घेणं आहे ते बँकेत जमा करून देऊ संस्थेच्या. हा मग मी मायवाला सामान घेतो आणि तुमचं काय आहे ते करून घे जा. चालू कमी येऊ राहिली रे, भली त्रास देऊ राहिली. काय झालं आता इले? तुले म्हणत असतो ना का रोज घुमा लागते तिले, नाही तर ते जाम होऊन जाते. तू आहे का ऐकतच नाही. अरे काय केल्या चालू नाही राहिली ना. किती किका मारवालो मी आता. माझ्या पाय दुखू राहिला. तू मार बरं आता किका. जमूनच नाही राहिला. काही तालच नाही जमू राहिला रे बा. चालूच नाही उरायली काहून तर. एक काम कर, त्या बाबाची गाडी घेऊन घे. बात चालला जाऊ, पैशाचा हिशोब देऊन देऊ आणि वापस आणून देऊ गाडी. तसंच करा लागा, त्याच्याशिवाय काही जमत नाही. पप्पा हो पप्पा, पप्पा पप्पा पप्पा. तुला आता आकडे सांगू राहिलो. याच्या बाजारचे पप्पा मम्मी आणलाच आहे इथं. तर इतका झोडपीन तुला धरून. हा ते पप्पा मम्मी बिलकुल जमत नाही इथं. आई बाबा म्हणत सारख्या कुठून आणणार त्या? जास्त याला देऊ राहिला काय? शाळेत तिथं इंग्लिशच्या पेपरात बॉम्ब नाही पडू राहिली आणि त्या पप्पा मम्मी करू राहिला. तुमच्या गाडीची चाबी द्या बरं. बाद 10 मिनिटात इथं मोहनदाच्या पांटेल्यावर जातो आणि तात्याले बस पैसे देतो वर्गणीचे आणि वापस येतो. बिलकुल गाडीला हात नाही लावायचा. आपली गाडी बाद बस. मला नको सांगू. कालच सर्व्हिसिंग करून आणली मग गाडीले. मला चॅप्टर दिसू राहिला तू. हा आपल्या गाडीला होय, माझ्या गाडीला हात नाही लावायचा. देना हो काका देना. 10 मिनिटात तर येतो. ते 10 मिनिटात येतो आणि 5 मिनिटात येतो. ते नाटकच नका ठुमापाशी. तुमची स्वतःची गाडी आहे ना, तिनं चालू आहे. काय आहे ते मला नका सांगू. हा माझ्या गाडीचं पुरं पेट्रोल खतम करून आणता आणि तिथं लावून ठेवून देता. परवाच्या दिवशी नेली, पंक्चर करून ठेवून दिली तिथं. पंक्चर जोडून नाही आणली. हा बिलकुल नाही. माझ्या गाडीला हातच नाही लावायचा. तो तुमचा 5 काय आहे. अरे गाडी चालू नाही उरायली म्हणून, नाही तर कायले मागितली असती तुम्हाला. कशी चालू आहे ते? पेट्रोल नाही पाहिजे का त्याच्यात? हा सर्व्हिसिंग नाही करावं लागत का? सर्व्हिसिंग गिर्व्हिसिंग काहीच नाही. नाही नुसतं उठलं सुटलं घोपाटलं 40 रुपयाचं पेट्रोल टाकलं, आणली घुमून गावभर. हा खतम झाली का लावली इथं गाडी. मग माझी गाडी पाहिजे जायले. माझ्या गाडीला हातच नाही लावायचा. तुमचं तुम्ही 5 काय आहे ते दिसला कधी त्याला झोडपीन धोगायला बी. अरे थांबा ना, थांबा सही 5 मिनिटं. येऊनच राहिलो ना. तुम्हाला भल्ली गडबड आहे. अरे इकडे गाडी चालू नाही उरायली. पैदल पैदल येणार आहे. हाईच किती दूर इथं पांटेला. अरे इज्जत कमी होते ना. 4 चौकात इज्जत आहे ना आमचीवाली. पैदल येऊ का आम्ही? अरे इज्जत कमी होते तर मग हेलिकॉप्टर नाही आहे. आलो असतो हेलिकॉप्टर नाही आलो असतो. पण तिथं मग हेलिकॉप्टर कायच्यावर उतरू? मोहनदाच्या पांटेल्यावर उतरू काय? तुझे नाटकं तुमचे बंद करा. 5 मिनिटं वाट पाय तुम्ही, नाही तर मग घरापाशी येईन तुमच्यावाल्या. अरे इथं नका येऊ, तिकडे येतो आम्ही. तुम्ही येऊ नका इकडे घरापाशी. तुम्ही फालतू एकाचे 2 लावता आणि भांडणं लावून देता घरी. म्हणजे मी कट केला फोन. थांबा तुम्ही, थांबा रे आता. बाबा आता तुमच्या देखता फोन आलता ना तात्याचा. बस 10 मिनिटाचं काम आहे. नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलं आपल्या गाडीला हात लावायचा नाही. तू त्याली गाडी पाठ बस आणि त्याली दुकानदारी पाठ बस. मला सांगू नको. पेट्रोल काय आहे नाही त्या गाडी. 30-40 रुपयाचं टाकतं, पुरं गावावर घुमतं. पहिलेच त्या गाडीला ॲव्हरेज नाही. तुला पहिलेच म्हटलं होतं का ॲव्हरेजवाली गाडी घे. हा ऐकली नाही. अरे काय घेतली थोडी होते गाडी, पसलेली होते. एका जणानं गाण ठेवली होती, पसली ते. त्यानं पैसे नाही दिले तर. बरं द्या पेट्रोलले तर पैसे द्या आता. का पेट्रोलले पैसे नाही देत? गाडी देऊ का पेट्रोलले पैसे? घर आहे चालू, तुमचे शोकाय पुरे करू. नाही का ठेका घेतलाय काय? आणि तू इकडे व्याजाचे धंदे करतो, त्याचे पैसे कुठे जाते? काहीच नाही ना. काहीच योगदान नाही तुला. हा काही गहूचा दाना नाही, काही नाही, काहीच नाही आणलं. त्या सगळे तर मॅच पैसे दिले. मग तू कमाई करू आला, कुठे टाकू राहिला त्याला कमाई? अरे 1 कट्टा तुम्हाला गव्हाचा आणून दिला ना. मग आता अधिक काय पाहिजे? 1 कट्ट्यात मी सगळे जण होते का रे? हा 1 कट्टा आणला झाला काय? तो चोरून आणला असेल तुम्ही. मला तर असंच वाटू आलं. तो चोरून आणू का काही आणू आम्ही? तुम्हाला आणून दिला ना. देना 50 रुपये देना बाबा पेट्रोल टाकाले. काय नाटकं करू राहिले फालतूचे? म्हणजे एक बाबा आहे तर तुमचं काहीच कर्तव्य नाही आहे का 5-50 पोराले खर्चाला द्या म्हणून? बाकी जायचे बाबा म्हटलं साईबाबा सारखे आहे का? जे म्हटलं ते देते. ते बाकी जायचे असन बाबा साईबाबा सारखे. पण मी फक्त त्याला बाबा आहे एवढं लक्षात ठेव. अरे तुम्ही साईबाबा बनून जा आणि असं समजा का भक्ताले तुम्ही 50 रुपये खर्चाला देऊ राहिले. मला पहिले तू त्याली कमाई दाखव, मग 50 रुपये देतो मी. नाही तर मी काय देत नाही. कसं करतो रे? बाबा तर काही पैसे नाही देऊ राहिले आणि गाडी नाही देऊ राहिले. मग आता आपल्या गाडीत नाही आहे पेट्रोलच पाहिजे ना. त्या दिवशी जे हिरा आणून आपण कॅन आणली 5 लिटरची भरून
आण लवकर दे आणि टाक याच्यात, कर फुल टंकी. त्या बाबाले का आपण कमजोर वाटलो काय? थांब 2 मिनिटं, 2 मिनिटात आणतो कॅन. इराणहून कॅन? 5 लिटरची कॅन येईल इराणहून आणायला पुरली काय? हा कुठून आणली आहे ना, माहीत पडतेच आता. काहीतरी चोरूनच आणली आहे ना. मी लय वेळचे बोरवायले होते ना, 50 रुपयाचं पेट्रोल टाकतो, 50 रुपयाचं घ्या आता, टंकी फुल करून टाकतो. मजाक समजून राहिले का आम्हाला तुम्ही? मी काय मजाक समजून राहिलो तुम्हाला? तुमचं तुम्ही पाच बसा. तुम्हाला टंकी फुल करायची टंकी फुल करा, नाही तर ड्राम फुल करून द्या घरचा. मला काय करावं लागते? पूर्ण टंकी फुल कर, पुरी टंकी. 50 रुपयाचा टाकता म्हणते नाही, पुरी टंकी कर फुल. फेक फेक बरं तिकडे ते डबकी. चल मार बरं की आता. झाली रे, झाली चेत्या चालू. काय ले का त्याला बाबा म्हणून राहिले तर सर्व्हिसिंग पाहिजे म्हणते त्याला. काची सर्व्हिसिंग पाहिजे? पेट्रोल नव्हतं त्याच्यात. हा बरं एका किक मध्ये तर चालू झाली. सर्व्हिसिंग कर त्याची वाली, पुरी जाम झाली ते. हा गिरिसिंग करायला, थोडीशी ऑइलिंग चेंजिंग करायला नाही झालं ते. पुरी जागेवर बसून जाईन ते गाडी. बसान बोंबलत मग पेट्रोल टाकल्यानं होत असते काय? नुसतं इकडे तिकडे चालवताना बस ठेवून देता काय काका? तुम्ही तुमच्या 5 लिटरचं नुकसान करून घेतलं. आता जर तुम्ही गाडी गेली असती ना तर त्याचे हे जे टाकी फुल केली ना तर तुमची टाकी फुल करून देत होतो म्हटलं. चल चल चालता वय लवकर, मला नाही करायची टाकी फुल. काय आपलं काम कर. अरे होय, अबे होय लेका सोनिया, काय लेका तू बी मजा आली, पण मजा आली. थांबा रे तुम्ही, थांबा घरी या वापस, सांगतो तुम्हाला. हा माघार गाडी आणते तो. तात्या तुम्ही त्या त्याच्या भरोशावर राहू नका. तुम्ही सारखे त्याच्या घरी जा आता, सारखे जा. आणि ते जर घरी नाही सापडले तर समजून जा का तुमच्यासोबत खोटे बोलू राहिले, तुमचा टाइमपास करू राहिले. नाही आता जाच लागन, त्याच्याशिवाय काही जमत नाही. येतो करू राहिले, मला चाट देऊ राहिले. अर्धा घंटा झाला आता. थांबा, येऊ राहिले. त्याच्याच गाडीचा आवाज हो यार. येऊ राहिले, थांबून जा आता. इच्छा इथं तुम्हाला पैदल नाही येत, गाडी पाहिजे नाही. तुमची इज्जत खराब होते 4 चौघात. अरे नाटकं बंद करा. हे तुमचे पैसे घ्या वर्गणीचे तात्या. दे रे चेत्या, 50,552 रुपये पुरे दे. हे घ्या तुमची पुरी रक्कम घ्या, मोजून घ्या आणि जेवढ्या देणगीच्या पावत्या फाडल्या आहे ते पाहून घ्या. पैसे मोजा बरं पाटील, बरोबर आहे का तर पुरे? बरोबर आहे पैसे. चला तात्या चला बरं, उशीर होऊ राहिला. मग मला टाइम चालला गेला का मग मला काय ते बरोबर वाटत नाही. चला बरं, जीव मग ऐकते मग माया. चला येतो मी, थोडं काम आहे मला. कुठं गेले एवढ्या गडबडीतनी? काय माहित कुठं गेले, आम्हाला नाही सांगितलं त्यानं. वावरात गेले का ते? नाही वावरात नाही गेले ते कुठेतरी गेले, पण वावरात नाही गेले. चल माझ्या डोक्यात एक आयडिया आली. चल बरं पटकन चल जरासा. अरे मोहन, बरं झालं म्हटलं हे तात्याचे लेकरं नाही आहे दोघं जण, नाही तर लयच राजेशाही थाट केला असता ना यायनं. हा इच्छा इथं गाडी पाहिजे त्याले, काय नाटक आहे ना, नाही काय बापा मग तर ते कार घेऊन घुमले असते ते, मग नसतं ऐकलं ते ना. हे अरविंदराव कोणासोबत बोलू राहिले तवाचे? का हो अरविंदराव, बोलून कोणासोबत राहिले तुम्ही? किती वेळचे बोलू राहिले राजे हो? अरे कोणासोबत नाही बोलू राहिलो, FM चे गाणे ऐकू राहिलो. हे ते आता एकच नवीन आहे बाबा. अरे पण चित्या तिकून तिकडे जर तात्या वावरात आले तर मग कसं करशील? अरे जेव्हा येन तेव्हा पाहिलं जाय. त्याचा मी डोक्यात प्लॅन आणलाय ना. काय आता वसंत का गेटच्या अंदर जाऊ, तू दिसू नको, तू इकडेच राहायचो. मी म्हणून मला गमून नव्हतं राहिलं, म्हणून आलो म्हणून तुमच्यासोबत गोष्टी करायला. हा ती बरोबर गोष्टी करा. तिकून तिकडे बरोबर लिंबाच्या इकडे चालला जातो. रप्पा हिरवे निंब तोडतो, पिवळे तोडतो नको. हिरवे कसे लय दिवस राहते, 2-3 दिवस. हा तर हिरवे तोडून घेतो, पिवळे तोडू नको. फक्त एवढं लक्षात ठेवतो, पिवळे तोडशी तर मग शक जाय हा आपल्यातल्या एकानं कांड केलं म्हणून. मी इकडे बरोबर त्याला गोष्टीत बैल होतो, तोपर्यंत मस्त थैली भर लिंब तोडून घ्या आपल्याला. म्हणजे आपलं कसं बरोबर काम होऊन जाते ना मग समोरचं. थैली कुठं आहे आपली? थैली आपल्या गाडीच्या डिक्कीतच आहे. तू टेन्शन नको घेऊ, तू फक्त रप्पा तोडतो, टाइमपास करतो नको. कसं आहे लिंबा त्याच्यानं आपल्याला काही ना काही डोकं लढवाच लागेल. 5-50 इकडून तिकडून कमावाची फिल्डिंग लावाच लागेल. त्याच्याशिवाय जमन नाही ना, खाली चाललं जाईल ना आपलं काम. कसं आता वावरायची बी काम नाही आहे सध्या. येता म्हटलं वावरात घे जा आपली गाडी, वावरात चक्कर टाकायचा आहे एक. आता इकडे काय माहिती किती काय होते काय होते, तर तुम्ही पहिले सांगून दिलं असतं तर मग पहिले वावरात पण. अरे लिंबाचा बगीचा आहे ना, त्याच्याच्यानं म्हणून राहिलो एखादा राऊंड मारा. चोट्या गिट्ट्याचा भेव लागते जरा. लिंब किती महाग आहे माहित नाही का तुम्हाला? काय मा वावरात आहे ना लिंबाचे झाडं 50 कमी आहे काय? चांगले पिवळे झाले ना, चांगले इकतो त्याला. आता चांगले माग कापू राहिले. लिंबाचा रसगीस खपते तर घेऊन जाते. रसवाले बी त्याच्यानं माग खपते ते. अरे मायापाशी हॉटेलवाले गिराईक आहे ना, ढाबेवाले आहे. आणि आता जे रसगीस इकन लोक हे लागते नवीन. अरे इकडे दाबा म्हटलं, पहिले कार्यक्रम करू द्या मले, मग पाहू काय आहे ते. अरे मले करायचं आहे ना, आम्हा एका साईडला लावू द्या मला गाडी. नशा शराब में होता तो नाचती बोतल. तात्या आवाज तर एकदम मोहम्मद रफी सारखाच आहे हो यायचा. अरे चल ना पटकन कार्यक्रम करून लवकर निघू इथून. अधिक तिकडे टाइम होते बरं. आता नाही उराला तुम्हाला टाइम नाही.
तुम्हाला त्याचा आवाज मोहम्मद रफी सारखा वाटवाला. चला त्याला तेच काम आहे, रोजच आहे त्याचं वाला. धुम्म झाले धुम्म झाले धुम्म झाले धुम्म झाले धुम. हो किरीटचं गाणं ऐका ना. ऐकतं का किरीटचं गाणं? नाही बा, मी तर काही ऐकत नाही. ह्या मागच्या माणसाला ऐकू द्या. मोहम्मद रफी सारखा आवाज वाटते म्हणते तुमचा. घ्या हो पाटील, ऐका किरीटचं गाणं ऐकतो म्हणते. म्हणा कोणतं किरीटचं गाणं आहे म्हणा. मला आवडते तुमचा आवाज. ले बेटा दिल ना दिया दिल ना लिया ले बेटा टिंग डिंग 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 टिंग डिंग डिंग डिंग. घ्या झोपला तुमचा मोहम्मद रफी टिंग डिंग डिंग करत करत. चला बरं चला, आता उशीर नाही उराला का तुम्हाला? मोहम्मद रफी सारखा आवाज वाटवायला त्याले. अरे गुरुजी झोपले का हो? उठा हो गुरुजी. मी जातो आता आंध्र. मी बरोबर वसंतरावले घेतो फाईलवर. हा तू जसं मी 5 मिनिटं आलो नाही बाहेर, तू झपकने अंदर येजो. रप्प 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 हिरवे लिंब तोडजो, पिवळे नको तोडजो. पिवळे आपल्या काही कामाचे नाही आहे. पिवळे ह्याच्यानं कामाचे नाही आहे का ते 1-2 दिवस राहत नाही. तात्या फक्त आज गेले बाहेर इकडे, रोज रोज जाईन नाही ना. आपल्याला कमीत कमी हप्त्यात भराचे तरी लिंब पाहिजे. मग हप्त्याभराबाद लावू आपण दुसऱ्या इकडे सेटिंग. पण हे कायच्यासाठी तोडू राहिलो आपण लिंब हे तर सांग. एवढे मोठे घरी का लोणचं टाकतं का त्याचं वाला? त्या इच्छा बदामा पूर्ण खतम झाल्या वाटते. आता खाणं बंद आहे. त्याला काही डोकं चालून नाही राहिलं नाही. अरे सांग ना राजा, कसं लक्षात येईन मावल्या? सांग तर सही. अरे ऊन पाय ना तुला ऊन नाही दिसू राहिली काय? आता आपल्या दोघांना लागत काय, बाकीच्या लागत नाही काय? आता उन्हीचं निंबाचं काय करणार आहे? आमरस, हे आपलं निमरस काय द्या निंबू सरबत. मग लिंबू सरबत करायला पाहिजे नाही का एवढं? अरे पण एवढे लिंब पाहिजे काय निंबू सरबतसाठी घरच्या? अरे घरच्या नाही ना रे बाबा रे. तर तुला काय डोकं फोडू का त्यासमोर? काही समजून नाही राहिलं. अरे बा दुकान लावू आपण, दुकान निंबू सरबतचं. अरे हावरेले का चेत्या, माझ्या डोक्यातच नाही आलं हे. त्या डोक्यात काय येते? काहीच नाही त्या डोक्यात. बदामा खतम झाल्या वाटते त्याला. बदामा घेऊन येतो पावकभर आणि खाऊन घेतो त्या पहिल्यासारखी बुद्धी काही चालून नाही राहिली त्याला. आता मी जातो अंद्र. मी वसंतरावले पटवतो बरोबर. 5 मिनिटं बाहेर नाही आलो, 6व्या मिनिटाला तू अंद्र येऊन 7व्या मिनिटाले पुरे लिंब गायब आणि 8व्या मिनिटाले आपण इथून गायब. ठीक आहे जेत्या, ठीक आहे. गेट आउट गेट आउट. गेट आउट नसते ना रे ते, कम टू गो फास्ट असते ना. जाय ना लेका, जाय ना. इथं टाइमपास करू आला का मग? बापरे, भल्ला दिमाग लावला वसंत काकानं. बरोबर शर्टात छत्री फसवली आणि मस्त चावली. वा 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 वा, एक नंबर. हे असे असले तर आमचा लिंबू सरबत खपाचा नाही. ओ वसंत काका, वसंत काका. काय वय रे, कायले आला रे इथं? अरे काही गमून नव्हतं राहिलं म्हणून म्हटलं चला जरा तुमची भेट गुड घ्या. हे मस्त सोयसाय केली म्हटलं तुम्ही. ऊन नाही लागत ना, काही नाही. कराच लागन ना काही ना काही. 11वी 12वी सायन्स केलाय ना, का असंच केलाय काय? काही ना काही तर सायंटिस्टचा दिमाग लावा लागन ना. सांग कायले आला तर? तसाच नसन आला तू, काही काम असन म्हणून आला. काय काम आहे सांग? अरे खरंच काही काम नाही आहे, आलो असंच गोष्टी करायला. मी म्हटलं तुमची भेटगुड बी नाही झाली, लय दिवस झाले. या म्हटलं जरासं. ये मग इकडे जरा. मले काही आज गमून नाही राहिलं, बरं झालं तू आला तर. सांग गोष्टी, सांग बा काही ना काही. आता मले FM च्यानं तर दिवसभर मस्त टाइमपास होत असेल तुमचा वाला. टाइमपास म्हणजे चालू राहते त्याच्यात गाणे. ते हलो रसिक, हलो फरमाईश ऐकाव मग आपलं. अरे येते रे बाबा, किती वेळ झाला आता. त्याचे म्हटलं तर 5 मिनिटं वाट पाय. स्वयंपाक मस्त जमला होता राजा, लय जोरदार. मठ्ठा आणि शिरा तर गुळाचा 1 नंबर. किती दिवसाबाद खाले भेटला तो. दायबाजी, अरे बाप्पा मस्त जोरदार स्वयंपाक केला होता, पण लय आवडला मले. अरे आवडणच नाही काय? आचारी कोणाच्या आवडीचा होय? स्वतः मी एकटा सांगायला गेलतो म्हटलं आचारी. अरे मी म्हटलं ना त्याले 100-200 पाहू नका म्हटलं. आचारी हाच सांगा. काय रे त्या सोबतचा नाही इसूराला आज कुठं गेला? कोण सोन्या काय? अरे सोन्या गेला गावले. त्याच्यानं तर होय मला गमून नाही राहिलं. नाही तर मग कायले आलोच तुम्ही इकडे. तेच तर म्हणून राहिलो, आज कसा काही एकटा झाला म्हणून. नाही तर कसं तो असला का मग तुला काही टेन्शन नाही राहत. मला वाटलं बघा तात्या इकडेच असन म्हणून आलो. म्हटलं जरा टाइमपास होते. नाही थोडं शहरात काम आहे म्हणे, म्हणून शहरात जातो म्हणे. म्हटलं बरं बा जा. जण असतो तर रप्प निंब पाडले असते आणि भरले असते. लस अडकलं काम. चला भरली बात राहिली. लवकर निघा लागन इथून तात्या याच्या पहिले, नाही तर होऊन जाईन आपलं. झालेच नाही का याचे लिंब? ते वेळ लावून राहिला हा, कुठं लटकला. चला झालं आपलं काम, निघा आता. येतो वसंत काका, काम आठवलं जरासं. जा ये बाबा. पाहिजा चोरगिरं पाहिजा, आंबे आहे म्हटलं, लिंब आहे. त्याच्यासाठी तर होय सुट्टीने मारू आलो मी, नाही तर आज तर माझी सुट्टी होती. येतो मग. सापडू तर दे एखादा चोट्टा हातात, सांगतो ना त्याले कसं असते तर. गाडी कोण बंद पडली अचानक? काय झालं आता इले? पेट्रोल पा बरं तिचं आलं. पेट्रोल आहे का तिच्यात? अरे पेट्रोल तर त्याच्यात 10 लिटर आहे. 10 लिटर टाकून ठेवलं आहे. कुठंच तर नाही घुमलो, कसं काय खतम होणार आहे? अरे मग काऊन चालू नाही उरायली? काय झालं आता? अरे त्या पेट्रोलच्या टाकीनं एअर पकडला असं. ते झाकण उघडा आणि त्याच्यात थोडंसं हवा जाऊ द्या त्याच्यातली.
मग पहा बरं चालू होते काय तर. तर बघ, पाटील पाटील पेट्रोल तर काहीच नाही व्हायच्यात. अरे 10 लिटर पेट्रोल टाकलं होतं मी. कुठं गेला 10 लिटर पेट्रोल? एवढी तर घुमली नाही गाडी. अरे मग काय तुमची गाडी काय 1 लिटर मध्ये 1 किलोमीटरच चालू राहिली काय? असं कोणतं ॲव्हरेज देऊ राहिली? अरे तेच तर राजू विचार पडला मला हे कसं काय झालं म्हणून. आता काही समजून नाही राहिलं बुवा. घरून जेव्हा तुम्ही निघाले तेव्हा तुम्ही चेक केलं होतं काय टाकी फुल होती का काय होती तर? अरे मी कधी चेकच नाही करत ना. मी पेट्रोल टाकून देत असतो. मला माहित आहे ना हे किती दिवस जाते म्हणून. मला किती काय घुमलं तर. अरे आज हे पहिल्यांदाच झालं ना. मला तर वाटू राहिलं जिथं आपण पेलो तिथं त्या दोघांना आपल्या गाडीतलं पेट्रोल काढलं. अरे तात्या कसं काय शक्य आहे ते? होऊच नाही शकत ना. आपल्याला झालेच किती मिनिटं 2-3 मिनिटात तर आलो. तेवढ्या उशिरात काढू शकते का कोणी? हां 8-9 लिटर पेट्रोल तेवढ्या उशिरात काढू शकते का कोणी? नाही तुमचंही बरोबर आहे म्हणा. अरे मग कोणा काढलं असं हे गाडी तर मी कोणाला दिली नव्हती. अरे आता कसं करता? आता एखाद्याला बोलावं लागेल पेट्रोल घेऊन. त्याच्याशिवाय काही जमत नाही. काही ढकलत न्यायच्या जोगतीची गाडी काही हे आहे नाही. हलकी थोडी आहे गाडी. मार वजन आहे तिचं. एक काम करा पाटील सल्ल्या नाही तर शाहरुख फोन करा. त्याले फोन करून म्हणा का बा तुम्ही पेट्रोल घेऊन या रस्त्यावर जा म्हणा आम्ही. हॅलो पाटील बोला ना काय म्हणता. अरे इथं म्हटलं तात्यान मी शहरात चाललो होतो ना कामशीर. तर हे म्हटलं गाडी बंद पडली रस्त्यानं जाय आम्ही. तर येतं का जरासा पेट्रोल घेऊन? त्या करमकरच्या वावरात आलो होतो बा आम्ही दोघे जण. मी आहे आणि सल्ले आहे. अरे हाव काय? मग आता कोण भेटन आपल्याला? मोहन येईन काय? फोन लावून पाहा ना त्याले. मोहननं जर पांटेला बंद केला असन तर मग मोहन येऊन जाईन घेऊन. बरं बरं. काय म्हणते शाहरुख आहे? अरे ते तर दोघं जण करमकरच्या वावरात आहे म्हणते सध्या कामाले. त्याचं नाही जमत म्हणते येणं. हे असं आहे जेव्हा आपण अडचणीत फसतो तेव्हा सगळे कामोकामीच राहते आणि जेव्हा आपण घरी राहतो तेव्हा सगळेच जण घरी राहते. आता काय कोणाला फोन करता मग आता? मोहनले फोन करून पाहतो ना. अरे तो पांटेला सोडून कुठं जात नाही आणि तो येणार आहे काय? बरं लावून पा तरी एक फोन. कुठं आहे रे मोहन? अरे कुठं राहणार आहे पांटेल्यावर? बोला काय म्हणता? पांटेला बंद करू आला का तू? अरे पांटेला बंद करून देऊ आणि घरी काय खाऊ? आई लावून राहिले तुम्ही. काय मला काय सरकारी नोकरी लागणार आहे काय पांटेला बंद करू मी? अरे तसं नाही ना रे. अरे तू बंद करून कधी कधी घरी आराम करत असतो ना तसं म्हणून राहिलो मी. नाही आज नाही चाललो. आज गिराईकी चांगली आहे. जेवण करून आलो. काहून कोणतं काम होतं सांगा तर सही. श्याम काका ते हर वेळेस आमच्यावरच नाव घेते. काही कुकडे चोरी गिरी झाली का बस सोन्यांचे त्या दिले ना तुम्ही पैसे मग वर्गणीचे पूर्ण बरोबर जसे आले तसे. बस मग काय ते द्यायचं कामच आहे तेवढं. 1 रुपया बी जवळ नाही ठेवला. जेवढे आहे तेवढेच दिले. त्याला वाटलं असन का तुम्ही त्याच्यातले पैसे घेता म्हणून तुम्हाला सकाळीच पैसे मागून घेतले त्यानं. अरे आम्ही नाही करत देवाच्या ह्याच्यात तसं. आम्हाला तेवढं समजते ना. अरे आम्ही कोणत्या ह्याच्यात नाही करत. काय सांगू आता तुम्हाला. पण आता ते कसे आहे मोठे पडते तर काय म्हणणार आहे आता त्याले. अरे पेट्रोल खतम झालं गाडीतलं तात्याच्या. तर पेट्रोल घेऊन ये म्हणत होतो तुले पेट्रोल पंपाहून. आणि इकडे पांटेला कोण पाहिजे मग? पांटेला नाही पाहिले पाहिजे का कोणी ना कोणी? आणि तात्याला म्हणा एवढी मोठी बुलेट घेतली तुम्ही एवढ्या रुपयाची तर पेट्रोल टाकायला काय होते म्हणा तुम्हाला? अरे पेट्रोल तर त्याचं गाडी घेतली तेव्हापासून आज खतम झालं म्हणे. म्हणजे कधीच असं राहत नाही म्हणते. मोजकं टाकी फुलच राहते असं काम आहे. 10 लिटर पेट्रोल होतं म्हणते त्याच्यात. अरे 10 लिटर पेट्रोल होतं तर 10 लिटर पेट्रोल कुठे काय झालं मग एवढं मोठं? असे कुठे घुमले तुम्ही? बरं येतं काय एवढ्या गोष्टी काही करू नको. उन्ही तुबा आहे आम्ही किती वेळचं इथं झाडही नाही आहे एखादा सावलीसाठी. नाही माझ्या काही जमत नाही. तुम्ही एक काम करा सल्ल्याला फोन करा नाही तर मग शाहरुखाला फोन करा. अरे केला होता ते दोघं जण म्हणे वावरात गेलो म्हणे कामाले. एक काम करा आता तुम्ही सोन्या नाही तर चेताले फोन करा. ते दोघं माझ्या डोळ्यासमोरच आहे. गाडी घेऊनच आहे. ते पटकन तुमचं काम करू शकते. तिथं जाईन ते. थांब फोन करतो मी त्याला. ठीक आहे ठेव मग फोन तू. मोहन आहे पांटेल्यावर. मोहनचं काही जमत नाही. मोहन म्हणे सल्ल्या शाहरुखाला फोन करा. त्याला तर फोन केला आपण. आता ते दोघंच जण खाली आहे म्हणते. सोन्या नाही तर चेताले फोन करा म्हणते तुम्ही पटवा म्हणते बरोबर. ते येते म्हणते. अरे पटवाचं काय त्याले. ते तर येतेच पेट्रोल घेऊन. लावा फोन लावा त्याले. हॅलो कुठं आहे रे? मोहन दादाच्या पांटेल्या बशी आहे. काय म्हणता? जराशे पेट्रोल घेऊन या बरं रस्त्यानं. इथं तात्याच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं. काय बोलू राहिले तुम्ही? काय केव्हा कधी कुठं कसं? काय झालं रे सोने? काय झालं मला तर सांग राजा. अरे तात्याच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं म्हणते भर रस्त्यात. अरे अचानक कसं काय खतम झालं? एवढ्या रुपयाची बुलेट आहे आणि त्याच्यात का 20 आणि 30 रुपयाचं पेट्रोल टाकते का ते? खतम झालं. काय झालं रे बा आम्हाला तर सांगा. अरे पेट्रोल खतम झालं म्हणते ना भर रस्त्यात तात्याचं. अच्छा पेट्रोल खतम झालं. मी म्हटलं काय झालं एवढं काय चिल्लावं लागते. या लवकर डबकीत पेट्रोल भरून घेऊन या बरं तुम्ही. रस्त्यानं जाय आम्ही. चल चेत्या लवकर. बस थांबा 10-15 मिनिटं थांबा. बाद येऊ राहिलो पेट्रोल घेऊन. चेत्या एक काम कर गाडी इकडे लावून दे मोहनदाच्या पांटेल्याच्या मागं आणि ऑटोनं चाल. लवकर चल जरा. येऊन राहिलो म्हणते. 10-15 मिनिटं थांबा म्हणते. बात येतो म्हणते. पहिलेच लावाले पुरला असता या दोघायले फोन. पटकन आतापर्यंत तर जाणं होत होतं आपलं.
पण हे लक्षात नाही उराला का एवढं मोठं पेट्रोल गेलं तर गेलं कुठं मग गायब कुठं झालं काय उडालं काय उन्हीनं उडते बिना हो. अरे तर लगे काय एवढं उडते काय सावलीत असतं गाडी राहते दिवसभर अरे गाडीनं जायचं होतं ना रे, ऑटोनं काय चालले तुम्ही? अरे ऊन पाय ना मोहन दा ऊन किती तपू राहिली हा काळा नाही पडन का आम्ही चल जाऊ दे रे रिंक्या ऑटोनं गेले हे म्हणजे काही ना काहीतरी गडबड आहे. गडबड म्हणजे चांगलीच गडबड आहे. कॅन आहे ना रे पेट्रोल न्यासाठी नाही तर मग आपल्या घराकडून टाक नाही का रे बा चेत्या हा मगांची कॅन पडलेली तसं अरे कॅन गिन सगळंच आहे आपल्या गाडीत, इमर्जन्सीसाठी पडलंच राहते कधी काही काम पडन तर. पण मला हे नाही लक्षात आलं तुमच्याशी गाडी असून तुम्ही ऑटोनं कसे काय? अरे तू खाली पिलीच होता तुला काही ट्रीप भेटून नव्हती राहिली आणि आम्ही 5-50 काही कमावून नव्हतो राहिलो त्याच्यानं दिमाग लावलं. आता ऑटोनं चाललो तर ऑटोचं भाडं घ्यायचं ना आपण ना तात्यापासून. आता त्याला भाडं किती उरायलं माझ्या 50 रुपये. 50 झाले ना तर तू 100 सांग तात्याले. तात्या म्हणा ना 100 रुपये कशी इच्छा इथं तर माझ्या भाडं होतं म्हणा एमर्जन्सी आलो म्हणा मी अर्जंट मध्ये म्हणून माझ्या भाडं गेलं म्हणा 500 रुपयाचं म्हणून आता 100 रुपये लागते म्हणा. कसं आहे पेट्रोल मध्ये देऊन राहिलो होतो आम्ही गच्चू पण पेट्रोलची डबकी कशी 5 लिटरची आहे ते त्याच्यात माहित पडते आणि 1 लिटरची घेतली त्याच्यात माहित पडते ना पेट्रोल किती रुपयाचा काय त्याच्यात कसं जमत नाही ना. आणि पेट्रोल मध्ये काय पाणी मिक्स करता नाही येत पाणी मिक्स करता आलं असतं तर मग ते एकच नंबर काम जमलं असतं. अच्छा असं आहे मग ते. 50 रुपये आम्हाला वाचते त्याला भाडे बनून जाते अशी पिक्चर आहे सगळी ते. कॅनीत दे ना पेट्रोल सगळं देते. चल ना तू आपल्या ओळखीचे जाय चल. मार गर्दी होती पहिले नाही आपल्याला देणं नाही सुधरे कर टंकी फुल कर टाकी फुल. आता इथं कोणी काय कुत्रं नाही दिसू राहिलं त्याला वाटलं का पेट्रोल डिझेल मागच होते काय आणि आता लागीच तर बसा लागू राहिलं आपल्याला गिराईक पात. अरे काही अक्कल नसल्यासारखे करते काही अफवा पसरून दिली पेट्रोल डिझेल महाग होते चालली इथं लोक त्या टंक्या फुल करू. त्याच्यात काय झालं हा काहीच कामाची गोष्ट नाही झाली ना ते. टाइमातला टाइम काढून इथं आले गेला त्याचा टाइम. आता 4 लिटर पेट्रोल द्या बरं. कोणत्या याच्यात देऊ काय? अरे हे तर इलेक्ट्रिकलचा ऑटो आहे याच्यात कुठे पेट्रोल बसते? अरे याच्यात नाही पाहिजे डबकी आहे आंध्र त्याच्यात पाहिजे. पहिले विचारून घे रे फोन पे चालते ना म्हणा इथं. अरे फोन पे चालते ना? फोन पे चालते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळं चालते इथं. द्या स्कॅनर दे इकडे. हा हे घ्या. तात्याला पाठवून देतो ना डायरेक्ट का 4 लिटरचे पैसे टाका म्हणून नाही काय आपण कुठून देऊन आपल्यापाशी कुठं पैसे आहे. हा हॅलो तात्या अरे किती वेळ लागते रे अधिक या ना लवकर. तुम्हाला पहिले ते बारकोड टाकला ते 4 लिटरचे पैसे पहिले पाठवा. पेट्रोल पंपावर आहे आम्ही त्याच्यानंतर आणतो पेट्रोल. तुमच्यापाशी पैसे नव्हते काय पैसे देऊन द्या लागत होते इथं आल्यावर देत होतो ना मी तुम्हाला पैसे. का भरोसा नाही तुम्हाला मावर? तुम्हाला आहे का आमच्यावर भरोसा? नाही मला तर कवडीचा भरोसा नाही तुमच्या दोघांवर. मग आम्ही कसा काय ठेवू तुमच्यावर भरोसा तेव्हाच तुटला सकाळी जेव्हा तुम्ही वर्गणीचे पैसे मागितले सगळ्याच्या सगळे आणि 1-1 रुपयाचा हिशोब घेतला तेव्हाच भरोसा तुटला ना. तुम्हीच आमच्यावर भरोसा नाही ठेवत आम्ही कसा काय ठेवू तुमच्यावर भरोसा? एवढ्या काही गोष्टी करू नको. पेट्रोल घेऊन इकडे रस्त्यानं हा रस्त्यानं आहे मी उभं आणि पाठवतो पेट्रोल पंपाला पैसे टाकतो मी. आले का पैसे? हा आले. चल जाऊ दे रिंक्या गाडी. विकाले नेलं काही आहे ना पेट्रोल. जाऊ दे ना तिकडे विकायला नेऊ का आधी काय नेऊ आपल्याला काय करावं लागते. अरे धन्यवाद आल्याबद्दल. द्या पेट्रोल द्या इकडे. पहिले 100 रुपये भाडं द्या ऑटोचं त्याच्यानंतर तुमची पेट्रोलची डबकी घेऊन घ्या. 100 रुपये भाडं ऑटोचं. अरे ऑटो थोडी आणायला लावला होता मी तुम्हाला पेट्रोल आणायला लावलं होतं. हा तुमच्या गाडी नाही आले काय झालं होतं तुम्हाला? अरे ऊन होय का काय होय एवढ्या उन्हीत येऊ काय? अरे बाई ऑटोनं जायला लागलं काय करणार आहे गाडी तर आमची खराब झाली. हो काय गाडी खराब झाली तुमची दिवसभर घुमू राहिले तेव्हा खराब नाही झाली आणि मी म्हटलं तुम्हाला पेट्रोल घेऊन या जरासं तर गाडी खराब झाली तुमची वाली. आणि का रे रिंक्या 100 रुपये भाडं ले काय कुकडे. अरे ते 100 रुपये म्हणाल तुम्ही तसे तर 500 रुपये पाहिजे होते. 500 रुपयाला भाडं सोडून म्हटलं इकडे आलो मी एमर्जन्सी आहे म्हणे तात्याची गाडी खराब झाली म्हणे हे म्हणे. बरं दे पेट्रोलची डबकी दे तू 100 रुपये देतो तुले. नाही तशी कशी देणार आहे पहिले 100 रुपये द्या दिले नंतर पेट्रोलची डबकी देतो. हे घे 100 रुपये घे दे डबकी दे रे पेट्रोलची. चला येतो म्हटलं तात्या काम आहे बाकीचे आमच्या मागं. खरंच आहे काय दोघं लायकीचे भरोशाचे 100 रुपयाले गच्चू देऊन दिला मला घेणं नाही गाडी आहे बरं त्याच्यापाशी गाडीने आणून नाही देऊ शकले असते का ते. हा आहेच किती रस्ता इथून अर्धा किलोमीटरचा रस्ता नाही त्यानं भाडं घेऊन घेतलं त्याचा 100 रुपये. बरं जाऊ द्या पहिले हे गाडीत पेट्रोल टाका आणि चला उशीर उर आला आपल्याला. 14 एप्रिलचं नियोजन करावं लागेल आपल्याला. 14 एप्रिलला 14 दिवसच बाकी आहे. कारण ना सरपंचाला सांगून द्याला का? सांगा काय लागते माहीत असं ना त्याले ह्या गोष्टी सांगायच्या होय काय? नाही माहीत आहे त्याला सगळंच माहीत राहायचं पुढं कॅलेंडर पाठवायचं त्याच्यावाले. बस थांबो इथंच यायला आमंत्रण द्यायचं आहे ना. का रे कुठं गेले ते दोघं जण? अरे काही नाही इकडे रस्त्यावर तात्याच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं होतं मग गेलो पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेऊन. मिलिंद आप्पा भीमा आप्पा आणि वामनराव काका तुमच्या सगळ्याला आमंत्रण आहे. हा आज दुपारी आपल्या लिंबू शरबतच्या गाडीची ओपनिंग आहे तर सगळं जण या अशी विनंती करतो तुम्हाला. कुठं आहे तर ओपनिंग कुठं आहे दुकानाची?
जिथं सगळ्यात जास्त गर्दी दिसन समजून जा का आपलीच दुकान आहे म्हणून ते. बरं बरं बा येतो येतो. ठीक संध्याकाळी 7 वाजता. चल सोडून द्या आम्हाला मोहनदाच्या पांटेल्यापाशी. अशी किती मोठी दुकान टाकू राहिले का ओपनिंगले बोलावू राहिले सगळ्याले. जाऊ दे ना, चाललं जा लागन. फुकटाच्या सरबतचं पेन म्हण. पहिले बँकेतलं काम निपटून घेऊ, मग हे जे बाकीचे कामं राहते ते नंतर निपटत राहते. चला अंदर. कुठं गेले रे बाबा हे? कोणीच तर दिसून नाही राहिलं. झालाय का एकदा जेवायचा टाइम? कोणी आहे नाही इथं सांगाले कुठं गेले काय गेले तर. मॅडम येऊ राहिले इकडे तात्या. सर लंच टाइम झालेला आहे, अर्धा तास टाइम लागेल, तुम्ही बसून जा. काय मॅडम तुम्ही बी किती मिनिटं लागते? सर अर्धा तास लागते. बरं ठीक आहे बा, बसतो तोपर्यंत. या इकडे बसून राहू थोडस आता. अरे आलेच नाही काय सरपंच साहेब आणि पाटील? पेट्रोल खतम झालं होतं त्याचं रस्त्यातच. इथे 1-1.5 घंटा टाइमपास झाला. मग या सोन्यानं चेत्यानं नेऊन दिलं त्याला पेट्रोल. थांबव ना 2 मिनिटं गाडी इथं. कोण गेलो होतं मोहन मग पेट्रोल घेऊन तात्यासाठी? कोण जाईन बाबा, सोन्या आणि चेत्या गेले होते. मला आलता फोन, आता पांटेला सोडून येणार आहे काय नाही काय? आम्हीच गेलो असतो पण आम्ही इकडे कामाला गेलतो ना, त्याच्यानं काही जमलं नाही. ते दोघं खाली पिली आहे, ते गेले बा. तर गेले काय ना ते ऑटोनं गेले ऑटोनं. ते तिकडे ऑटोनं जाव का अधिक काय ना जाव, ते झाले महत्व होतं ना. ते लटकले होते ना तिथं 2 जण. उतरा रे, आला मोहन दादा पांटेला आला तुमच्या. येईना काय आणलं रे गाडीत? मोहन हे पाय रे काय होतं. मोहनदा झाडू दे बरं थोडासा. झाडू कायले पाहिजे तुला? अरे तू दे ना मोहनदा, 2 मिनिटाचं काय माय दे. दिलीप काका जरा म्हटलं हटून जा साईडले. काय करून करायला तू झाडझूड करून इथं? स्वच्छता अभियान मध्ये लागला काय? अरे बा सोन्या, काय नाटक काय तुमच्यावाले हे? काय झाडझूड करणं चालू आहे? गाडी का आणली? अरे घ्या रे लवकर खाली करा, मला भाडा आहे बरं दुसरं. घ्या पटकन जरा. थांब ना, जरा झाडझूड करू दे, मग सामान उतरवतो, मग चालला जाय. काय करून करायले मोहन लेका त्या पांटेल्यापाशी हे? हा काय तुला माहिती नाही वाटते? अरे मला माहित असतं तर मी त्याला विचारलं असतं काय? अरे काय करू राहिले तुम्ही झाडझूड करून ते तर सांगा रे बा. तुम्हाला गडबड किती आहे? थांबा ना जराशे, थांबा सई, माहीतच पडते ना आता. धन्यवाद मोहनदा, हे घ्या तुमचा झाडू. सोन्या चल काढ, सामान काढ आपलं. चल हट बाजूला हट, आम्हाला जाऊ दे, येतो आम्ही थोड्या वेळात. चल येतो रे. अरे काय लावून राहिले रे बा इथं? शरबतची दुकान लावून राहिले काय? हा शरबतची दुकान लावून राहिलो इथं. लावा घरी, फक्त कसं इथं गयाटा नका करजा. म्हणजे कसं आहे, जे तुमचा कचरा खाली राहते ते तुम्ही बरोबर व्यवस्थित भरजा आणि तिकडे फेकून द्यायचा. त्याचं टेन्शन नको घेऊ मोहनदा, सगळं तुला इथं नीटका काम दिसन. बरं पाहतो ना मी आता. जमली का मोहनदा दुकानदारी आपली? वा वा, दुकानदारी काय? तुम्ही तर कोणत्या धंद्यातले काय हो? 100 पैकी 100 काम आहे तुमचं. माया म्हणणं असं पडलं का निंबू शरबत फक्त 5 रुपये विकू राहिले तुम्ही. अरे बाकी इकडे सगळं इकडे 10 रुपये 5 रुपयात काय कमावता रे तुम्ही? लिंब किती महाग आहे आता सध्याच्या घडीला. अरे जनसेवा मोहनदा, जनसेवा हीच ईश्वर सेवा. आपल्याला फक्त जनसेवा करायची आहे, आपल्याला पैसे नाही कमवायचे आहेत. बस याच्यात काही पैसे उरते काय? चिंधीचा सरप करणं आहे कसा तरी टाइमपास. म्हटलं चला बा, तशी तर काही सेवा होत नाही जनतेची, तर अशी करा. चोरीचे लिंब आणले ते ना म्हणून होते 5 रुपये किल्लास, काही जनसेवा नाही होते. अरे चोरीचे लिंब होय का ते? मला तसंच वाटू राहिलं चोरीचे लिंब होय म्हणून. तुम्हाला काय वाटते? आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला जनसेवा करायची होती म्हणून 5 रुपये चालू आहे आमचंवालं. या करा मग, भाऊनी करा मग आता ना. चला द्या 3 गिलास द्या बरं इकडे. आमनं बरफ तर येऊ दे, बरफ आल्यावर उद्घाटन होईल 7 वाजता, मग चालू आपली दुकानदारी. उद्घाटन झाल्यावर मग का फुकट आहे काय? फक्त 2 जणाले उद्घाटन झाल्यावर फुकट आहे, बस बाकी कोणालाच नाही. आणि ते 2 आम्ही आहे. अरे किती वेळ झाला आपल्याला इथंच टाइमपास झाला. चला लवकर चला जरा, पटापट घेऊन घ्या काय पाहिजे तर. काय घ्यायचं काय आपल्याला इथं काय आणलं तुम्ही? चल ना अंदर तर चला, काय घेतो पाहता सही. सर ही रोस्टेड मशीन कितीला आहे? मॅडम हे 12,000 रुपयाला पडते आणि हे सगळ्यात कमी वीज खाते, त्याच्यामुळे महाग आहे. 5 स्टार आहे मॅडम ते. आणि 3 स्टारवाली कितीला आहे? ते 3 स्टारवाली 9,000ला आहे, पण हे थोडीशी वीज जास्त खाते. एक्सक्यूज मी मॅडम, 2 मिनटं. वेलकम सर, काय सेवा करू तुमची? म्हटलं इथं कॅमेरे भेटते ना चांगलेवाले, गावात लावायला पाहिजे एकदम. म्हटलं दूरपर्यंत, म्हणजे 5-6 किलोमीटरपर्यंत कॅच झालं पाहिजे त्याच्यात. सर 5-6 किलोमीटरपर्यंत तर होऊ नाही शकत, पण कसं आहे ते मीटरप्रमाणे राहते. मी दाखवतो तुम्हाला कोणत्या कोणत्या मीटरपर्यंत आणि कोणत्या कोणत्या रेंजच्या ते सगळे तुम्हाला दाखवतो. बरं दाखवा ना. पण सर ते 5-6 किलोमीटरपर्यंत कॅच नाही होऊ शकत, असे कोणते कॅमेरे तर बनले नाही सध्या. बरं जसे असन तसे तर दाखवा.